तुमची जर कुंभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देवग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवस मंडळी, पुढील 5 दिवस कुंभ राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोएक मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शब्द नाहीत, ही आहे देवाची सूचना. आणि हो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या गेल्या काही महिन्याच्या वेदनेचे उत्तर आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेले 3, 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यापासून एकच एक काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होतात. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य तुम्हाला ऐकायला मिळालं, आता नाही नंतर बघू, आता नाही नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार होता की हे काम कधी होणार, माझं नशीब असं का देवा देवा मला पाहतोय का. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसात, हो मंडळी, अगदी दिवसातच असा एक अनपेक्षित कॉल किंवा मेसेज किंवा मेल येईल जो तुमचं नशीब संपूर्णपणे चित्र बदलून टाकेन, तुमचं नशीब पूर्णपणे बदलेन. हा कॉल तुम्ही अनपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजेल आणि तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून न कळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. मंडळी, हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम आणि कोर्ट कचेरी, जॉब, अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाहीत. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्ण विराम मिळेल. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी ऐकल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. मंडळी, ही बातमी, हा मेसेज, फोन कॉल आला तर अजिबात कोणालाही सांगू नका. मंडळी, डोळा लागून देऊ नका, मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलाची. कुंभ राशीच्या मंडळींनो, जरा तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्या आयुष्याबद्दल बोलती तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, 2 पैशाचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, आलेला पैसा येत नाही घरात, आलेला पैसा कुठे खर्च होतो हे देखील समजत नाही, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI,
उधारी याचं ओझं तुम्ही कोणाला सांगतही नाही, पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधी कधी तर हसतानाही मनात काळजीचंच चालू असतं. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक मोठी बातमी मिळेल जी थेट पैशाच्या संबंधित असेल. अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधाऱ्याची रक्कम, केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यांपैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल, पण त्याचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत, तर ती ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच की नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभा राहिलं. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशाबाबत हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि मंडळी पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आता आनंदाची बातमी, 3 तुटलेली नाते जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकाच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनाशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरारी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती किंवा जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहते, हे सगळं असं संपणार का? पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आता या नात्यामध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना, यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात नक्कीच होईल आणि कधी कधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. आता महत्त्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोणाबरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण कुंभ राशी माफी किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण ही ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर मन इतकं हलकं होईल, झोप सुधरेल आणि आयुष्यात एक वेगळीच शांतता येईल. आनंदाची बातमी क्रमांक 4, दूरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षाही नव्हती तिथूनच येणार आहे. गेले काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अशी अचानक बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन, हा कॉल, मेसेज किंवा ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असं असू शकतं. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेशात प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी, यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात नक्की उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हे तुम्ही देवाकडे मागत होतात. हेच तुम्ही देवाकडे मागत होतात ना, तर तेच तुमच्या दारामध्ये नक्कीच येणार आहे. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे.
खास गोष्ट अशी की संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते माझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांनी तुमचं यश पाहायला मिळेल. महत्त्वाचा इशारा: बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवते. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुमचंही मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येत आहे, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी 5. नशीब घेणार जबरदस्ती युटर्न. सर्वात मोठी बातमी कुंभ राशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचाराल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किमान एकही नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हे सगळे इतक्या लवकर असं घडतंय? खास गोष्टी अशा की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, तुमच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यामध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता घराबाहेरचा नाही, तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. आता अतिशय महत्त्वाचा इशारा: हा काळ मंडळी, हा काळ जरी शुभ असला तरी सुद्धा अहंकार करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं ही सर्वात मोठं संरक्षण असतं. कुंभ राशीच्या मंडळींनो, हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळतंय, तर समजा हा युटर्न तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशीवाल्यांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळ योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशिरा करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आणि कमेंटमध्ये ओम शनिदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि देवाचे आभार माना. हा व्हिडिओ कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा, म्हणून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.